एक स्त्रीचं कुठलाही पुरुष बेस्ट फ्रेंड असू शकत नाही. बाजूला सांगा, एका स्त्रीचा किंवा एका पुरुषाचं बेस्ट फ्रेंड कुठलीही स्त्री असू शकत नाही. विवाहित पुरुषाची दुसरी त्याची पत्नी सोडून कुठलीही पत्नी आपल्या दुसऱ्या पुरुषाला बेस्ट फ्रेंड म्हणू शकत नाही. जर म्हणत असेल तर ते व्यभिचाराचं नातं आहे, बेस्ट फ्रेंडचं नातं नाही. ते व्यभिचाराचं नातं आहे. आज व्यभिचाराच्या नात्याला एकदम सुंदर नाव जर कोणतं दिलं असेल तर ते नाव बेस्ट फ्रेंड. अत्यंत सुंदर गोंडस नाव बेस्ट फ्रेंड. आणि तुम्हाला माहिती आहे हे बेस्ट फ्रेंड जे नातं आहे ना अतिशय खराब आहे. आज तुम्ही मेट्रो सिटीज मध्ये गेले, तुमच्या घरात नसेल तर आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांना जर विचारलं ना की अरे तुम्ही सोबत फिरता, एकमेकांसोबत गाडीवर आले, आम्ही केवळ जस्ट फ्रेंड आहोत, आमचं काय तुमचं काय नाही, आम्ही जस्ट फ्रेंड आहोत. इतके वेळ बोलताय आम्ही जस्ट फ्रेंड आहोत, बाकीचं काय डोक्यात आणू नका. सैतानाने कधीच तुमच्या डोक्यामध्ये टाकलेलं आहे गाडीवरून फिरणारे, फोनवर तासभर बोलणारे, गपचूप बोलणारे कधीच आले. कारण बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की आपण जे करतोय ते प्रभूला माहित नसतं. प्रभूला बऱ्याच गोष्टी समजतात, सगळ्या गोष्टी समजतात. प्रभू हस्तक्षेप का करत नाही? कारण तो तुम्हाला त्याने इच्छा दिली, तुम्ही करू शकता. बायबल स्पष्टपणे आपल्याला काय सांगतं, जे काही करतोस तू करत राहा, पण एक दिवस एक लक्षात ठेव की सगळ्या गोष्टी झाडा घेण्यात येईल, तपासण्यात येतील सगळं काही. बेस्ट फ्रेंडचं जे नातं आहे ना ते अतिशय खराब आहे. आज मुलांचं तरुणांचं जीवन खराब होत या नात्यामुळे. लग्न झालेलं असलं तरी तिचा फ्रेंड असतो वेगळा, आणि तो लहानपणापासून तिच्यासोबत असतो, आणि अचानक त्याचा फोन येतो, आणि ही ज्यावेळेस दुःखी असते त्यावेळेस फोन आपलं सगळं काही दुःख आहे ते नवऱ्याला सांगत, बेस्ट फ्रेंडला सांगतो, तिच्या मित्राला सांगतो, आणि तिचा मित्र सांत्वन करतो, आणि मग ते भेटतात कॉफी प्यायला. असं होतं बऱ्याच ठिकाणी, असं होतंय. लक्षात नाही, जगामध्ये जे होत आहे तेच मी सांगतो. तो ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस तिच्या चांगल्या मैत्रिणी सांगतो, ती माझी केवळ मैत्रीण आहे, मी कुणासमोर दुःख उघड करणार, मग तिला मी सांगतो सगळं. ते व्यभिचाराचं नातं आहे. अशा प्रकारचं नातं नाही असू शकत. किती तुम्ही पवित्रता जपण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये पवित्रता जपणं म्हणजे 99.9% अशक्य आहे. अतिशय खूप कमी टक्केवारी असेल त्याच्यामध्ये पवित्रता जपणार आहे, पण त्याच्यामध्ये जास्त करून अपवित्रतेतच काम चालतं. आणि या गोष्टी ज्या आहेत ना, बेस्ट फ्रेंडचं हे युजलेस नातं आहे, ते नातं तोडलं गेलं पाहिजे. तुम्ही तुमच्या पत्नीला बेस्ट फ्रेंड बनवू शकताय, चांगली मैत्रीण बनवू शकताय, तुम्ही तुमच्या पतीला चांगला मित्र बनवू शकताय. लक्षात घ्या, कारण चांगला मित्र सगळ्यात, कारण तुमच्या सोबत राहणारा, चालणारा, कारण त्याच्यासोबत तुमची डेस्टिनी जोडली, उद्देश जोडलेला आहे तुमच्या जीवनाचा, मग त्याच्यासोबत नातं बेस्ट मित्राचं नातं का नको? कारण जर तसं नसेल, कारण बायबल सांगतं कोण मित्र, म्हणजे एक गीत म्हणतो ना, गीतकार असं म्हणतो, कोण मित्र? येशू सारे ओझे वाहन. जर येशूला तुम्ही सांगायला शिकले तो तुमचा चांगला मित्र आहे. कारण येशू म्हणाला की आपला मित्रासाठी कोणी आपला प्राण द्यावा, तसा कोणताही मित्र नाहीये. हेच मैत्रीचं खरं नातं आहे. आणि येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्यासाठी प्राण दिले. हालेलुया. त्याच्यासोबत तुम्ही मैत्री जोडू शकता, पण अशी मैत्री कधीच जोडू नका जी मैत्री तुम्हाला चुकीच्या मार्गामध्ये घेऊन जाईल, चुकीचं गायडन्स करेल, तुमच्या पतीपासून, तुमच्या कुटुंबापासून तुम्हाला तोडेल, तुमच्या डेस्टिनीपासून तुम्हाला तोडेल, देवापासून तुम्हाला तोडेल. कारण अशी मैत्री तुमच्यासाठी घातक असणार आहे. बऱ्याच लोक या बेस्ट फ्रेंडच्या नात्यात बिघडलेले आहेत, त्यांचं जीवन बिघडलेलं आहे. कारण लक्षात घ्या, असं कोणतंही नातं असू शकत नाही की जे तुम्ही त्याला बेस्ट फ्रेंडचं नाव द्याल, गोंडस नाव, आणि ह्या गोंडस नावाखाली काहीही करायची परमिशन तरुणांना, तरुणींना आणि सगळ्याच लोकांना, जे तरुण नाहीत, जे 40 वर्षाचे तरुण आहेत त्यांना सुद्धा मिळालेले. 40 वर्षाचे तरुण, कारण बरेच लोक त्या वयात जास्त तरुण होतात आणि त्यांना असं वाटतं की नाही आता सगळ्या जबाबदारीतून मी रिकामा झालो, आता मुलं पण लागले तर मी पण रिकामा आहे, सगळं जे काय हवं ते करायला. पण तसं नाहीये. बायबल आपल्याला तशा प्रकारची वय तुमचे किती असू द्या तशा प्रकारची परमिशन देत नाही. बायबल सांगतो स्पष्टपणे की ह्या गोष्टी आपल्याला करता येणार नाही, तुम्हाला करार मोडता येणार नाही. हालेलुया. तुम्ही पतीसोबत करार केलेला आहे आणि तो करार तुम्हाला मोडता येणार नाही. बेस्ट फ्रेंडचं जे नातं आहे ते तुम्हाला जोडता येणार नाही, कारण त्या नात्याद्वारे बरेचसे लोक काय करतात, बिघडतात, बदलतात. जसं मी बॅचचं सांगितलं, अशा प्रकारच्या बॅचच्या एकत्रीकरणाला तुम्ही जाऊ शकता, पण जात असताना विचार करा की मी कुठं जात आहे. ज्यावेळेस तुम्ही शेजाऱ्यांसोबत बसता उठता त्यावेळेस विचार करा की मी कोणासोबत बोल. कारण अशा प्रकारचे जे आयाबायांच्या कहाण्या आहेत ना ते युजलेस नाते.
त्याचा काहीही काम नसतं. कारण त्यांना वेळ घालवायचा असतो, टाइमपास करायचा असतो, इकडे तिकडच्या गोष्टी ऐकायच्या असतात, बातम्या ऐकायच्या असतात, याचं काय झालं, त्याचं काय झालं, त्याचं काय झालं, बस हे बातम्या ऐकण्यासाठी हे नातं असतं केवळ, दुसरं काही त्यासाठी नातं नसतं. आणि अशा बातम्या ऐकणारं जे नातं आहे ना, ते नातं सुद्धा तुम्हाला लिमिट ठेवता आलं पाहिजे. आणि जर तुम्हाला असं वाटलं की आता अति होत आहे, उठून जायला शिका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला असं वाटतं की कोणता तरी मित्र तुम्हाला सारखं वारंवार पाठीला बोलत आहे आणि म्हणत आहे की तू अजिबात, तू कोल्ड्रिंक्स पिऊ शकतोस, पण मी मात्र जे मला हवं ते पिणार आहे, तो ते युजलेस नातं आहे, लक्षात घ्या. कारण असा कोणताही मित्र तुमच्यासमोर जर बसून काहीतरी पीत असेल आणि तुम्हाला जरी म्हणत नसेल तर तो पी म्हणून, तरी सुद्धा ते तुमच्यासाठी घातक आहे आज ना उद्या. कालच एका माणसाचा मला फोन आला होता, कालच त्यांनी मला सांगितलं की मी कोल्ड्रिंक प्यायला गेलो होतो पण आज मी पिऊन आलो आहे. मी फोनवर त्याला सांगितलं की तुम्ही ड्रिंक घेतलेले, आपण उद्या सकाळी बोलूया. तुम्हाला कसं कळालं? कारण कोल्ड्रिंक पिणारा एक दिवस त्याला कधी हा ग्लास चेंज होईल माहित नाही, होत असतो तसं. बरेच लोकांचं जीवन तशा प्रकारे होतं आणि आत्मिकता शून्य एका सेकंदात हसवते, सगळं काही सांगतो. कारण का तुम्ही रागिष्ट मनुष्याची किंवा व्यभिचारी माणसाची आणि व्यसनी व्यक्तीची मैत्री केली तर निश्चित अर्थाने ती मैत्रीचा परिणाम तुमच्या जीवनावरती होणार. आणि तुम्ही टाळू शकत नाही त्या गोष्टीला, नाकारू शकत नाही की असं नाही होणार म्हणून. कारण साहित्य मी जसं म्हणतो ना, प्रत्येक माणूस एक स्पिरिट कॅरी करत असतो आणि तो व्यभिचाराचा किंवा व्यसनाचा आत्मा आहे, तो तुम्ही त्यासोबत वारंवार बसलेले तो तुमच्यात प्रवेश करतो, त्याला तो नोटीस करतो. कारण तू काय करतो, सैतान नेहमी काय करत असतो माहिती आहे, तुमच्या कृतीला तपासतो, तुमच्या विचारांना तपासतो. तुम्ही वारंवार काय बोलता, कारण काय करता, ह्या गोष्टीला तपासतो आणि त्यानुसार तो तुमचं एक कॅरेक्टर तयार करतो, तो एक तुमच्यासाठी योजना बनवत असतो. जशा प्रकारे गुगल काय करतं माहितीये, अल्गोरिदम फॉलो करतो. अल्गोरिदम माहिती, अल्गोरिदम म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो एक प्रकारचा डाटा कलेक्ट करतो तुमच्यापासून. तुम्ही काय सर्च केलं, तुम्ही भांडी जर सर्च केली गुगलवरती, तुम्हाला मला कुकर घ्यायचंय, मला काय घ्यायचंय, कुकर घ्यायचं. आणि कुकर घेण्यासाठी तुम्ही अमेझॉन पाहिलं, फ्लिपकार्ट पाहिलं, अजून बरंच काही काही वेगवेगळ्या साईट्स पाहिलं आणि तुम्ही पाहिलं तर बंद केलं, नाही हा आवडला नाही, बंद करूया आपण. लगेच तुम्ही संध्याकाळी गुगल उघडलं तर तुम्हाला कुकरची ऍडव्हर्टाईज दिसते लगेच खाली. तुम्ही म्हणता मी तर सकाळी सर्च केलं तर कुकरची ऍडव्हर्टाईज काय, गुगलनं तुमचा डाटा सेव्ह केला आणि संध्याकाळी तुमचा डाटा जो आहे ना तो 4 ठिकाणी ऍडव्हर्टाईज कंपनीला पाठवला आणि 4ही कंपन्यांनी तुम्हाला ऍडव्हर्टाईज पाठवलं लगेच. समजलं मी काय सांगतो तुम्हाला? सैतान तुमचा डाटा कलेक्ट करतो, तुमचं बोलणं कलेक्ट करतो, तुम्ही काय बोलता, तुम्ही काय विचार करता, तुमचे मित्र कोण आहेत, तुमच्या सोबत बोलतं कोण, त्याच्यानंतर तुम्ही कुरकुर कधी करता, तुम्ही निराश कधी होता, तुम्ही कधी पापामध्ये पडू शकताय, जे तुमच्यावर हमला करण्याची नेमकी वेळ करते, सगळा डाटा कलेक्ट केला जातो. तुम्ही मानू नका हे साधा आहे म्हणून, या गोष्टी खरंच सिरियस आहेत आणि या गोष्टी एका दुष्ट आत्म्याकडे पाठवलं जातात आणि तो दुष्ट आत्मा तुम्हाला फॉलो करतो, त्याच्याकडे पाठवलं जातं आणि तो काय करतो, तुमच्यासाठी काय कुठली योजना बनवली जाईल या सगळं तयारी करतो. आणि तुम्ही म्हणता हे पाप माझ्याकडून कसं काय झालं, आणि तुझ्या डाटामुळे झालं, तू सारखं बोलतो तसं त्यानुसार झालं, तू सारखा विचार करतो त्यानुसार झालं, जे काही तू बसत होता ना त्या मैत्रीमुळे झालेलं आहे. कारण हा डाटा कलेक्ट करून एका अशा गोष्टीकडे पाठवलेला आहे, दुष्ट आत्म्याकडे पाठवलाय आणि त्याच्यातून तुझ्या जीवनामध्ये पाप आला. लक्षात घ्या, ह्या गोष्टी आत्म्यात दिसत नाहीयेत पण ह्या गोष्टी तुम्हाला डोळ्यात दिसत आहेत, पण आत्म्यात चालू आहेत. ह्या सगळ्या गोष्टी हे चालू आहे, चालू राहतं आणि प्रत्येक माणसासाठी हे चालू आहे. शेवटी सगळा उद्देश काय आहे त्याचा, तुम्हाला नरकात पाठवायचं. तो नरकात जाणार आहे, माझ्यासोबत सगळी मंडळी असली पाहिजे, त्याला असं वाटत असतं आणि मग त्यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो. तुमच्या डेस्टिनी पर्यंत, स्वर्गाच्या डेस्टिनी पर्यंत पोहोचायचं आहे तर युजलेस रिलेशनशिप बंद करा. जेवढं पण तुम्हाला असं वाटतं की हे घाणेरडं आहे, चुकीचं आहे, याच्याद्वारे माझं जीवन खराब होणार आहे, मग तो बेस्ट असू द्या, चांगला मित्र असू द्या, लोकांना सांगत असू द्या, तुम्ही खोटं पण सांगत असाल कदाचित की हा माझा बेस्ट आहे आणि असं बरंच काय काय, हे सगळं बंद करा. फेसबुकची लिस्ट तपासा, इंस्टाग्रामची लिस्ट तपासा, त्याच्यानंतर व्हॉट्सअपची लिस्ट तपासा, त्याच्यामध्ये कोण चुकीचं, कारण सोशल मीडियातून तुम्हाला वारंवार त्या गोष्टीचा मारा केला जातोय. सैतान ते करत आहे वेगवेगळ्या प्रकारे, तुम्ही तपासा. युजलेस जे काही आहे ते सगळं बंद करा. सगळ्यात शेवटी वचन वाचूया आणि बंद करूया. वचन वाचाबद्दल मत्त्याचं शुभवर्तमान 12 अध्याय 20 वचन. चेपलेला बोर तो मोडणार नाही व मिणमिणती बात तो विझवणार नाही. तो न्यायाला विजय देईपर्यंत तो देईपर्यंत असे होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया.
येशू ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी आहे. येशू ख्रिस्त काय करतो? चेपलेला बोरू मोडत नाही. तो वारंवार तुम्हाला मदत करतो, सहाय्य करतो. आणि त्या ठिकाणी स्पष्ट लिहिले, मिनमिनती बात तो विसरणार नाही. तुम्ही ज्यावेळेस पण त्याच्याकडे जा, ज्यावेळेस पण तुम्हाला गरज असेल, प्रभू मला तुझ्यासोबत एक नातं जोडायचं आहे, मला एक मैत्रीचं नातं आहे, मला माझ्या सोबत चालणारी जी माझी पत्नी आहे, माझा पती आहे, त्याच्यासोबत मला एक डिवाइन रिलेशनशिप ठेवून जीवन जगायचं आहे. माझा पास्टर सोबत मला एक डिवाइन रिलेशनशिप ठेवून एक दैवी नातं निर्माण करून जगायचं आहे. माझ्या चर्च सोबत मला एक दैवी नातं निर्माण करायचंय आणि त्याच्यासोबत मला माझ्या उद्देशापर्यंत कसं ते पोहोचवतील यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. तर तुम्ही प्रभूकडे जायला पाहिजे, कारण प्रभू प्रत्येक मागणी मान्य करणार आहे. कारण त्याच्यावर तो अभिषेक आहे, मिनमिनती बात न विझवण्याचा अभिषेक आहे, चेपलेला बोरू न मोडण्याचा अभिषेक आहे त्याच्यावर. आणि त्या अभिषेकाद्वारे तो तुम्हाला सांगेल. हालेलुया. कारण तो तुम्हाला मदत करेल. बऱ्याचशाच लोकांना डेस्टिनी पर्यंत कोण पोहोचवेल, उद्देशापर्यंत कोण पोहोचेल, मला स्वर्गापर्यंत कोण नेईल, या गोष्टी सापडलेलेच नाही. त्याने अभिमेलेकासारखी प्रार्थनाच नाही केली. आज मी तुम्हाला या ठिकाणी हा समाप्त करत असताना हे सांगत आहे की तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे की प्रभू मला डेस्टिनी पर्यंत कोण घेऊन जाईल, मला दाखव. प्रभू आहे तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. पवित्र आत्मा आहे जो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. पास्टर आहे की जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील, तुम्हाला तुमच्या डेस्टिनी पर्यंत पोहोचवतील, योग्य उद्देशापर्यंत नेतील. मला स्वर्गापर्यंत जायचंय प्रभूजी, माझा मार्ग मध्येच मी बंद करणार नाही. जसं मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, त्या 5 कुमारींनी डिस्कस केलं, या 5 कुमारींनी पण येऊन डिस्कस केलं. तुमचे चांगले मित्र निवडा आणि डिस्कस करा की आम्ही प्रभूची प्रार्थना कशी करू शकतो, आम्ही जास्त आत्मिकतेमध्ये कसं वाढू शकतो, सेवा कशी करू शकतो, याचं डिस्कशन करा. टिकेचं डिस्कशन चालू असेल तर तिथून उठून जा. तेल कधी संपेल, वर कधी येईल आणि तुम्ही इथं कसे लागले तुम्हाला पण करा. कारण त्या 5 कुमारीतून उठलं पाहिजे ज्या कुमारी तेल न घेण्याचं डिसिजन घेतात, आणि त्या 5 कुमारीमध्ये तुम्हाला गेलं पाहिजे की जे तेल घेण्याचं डिसिजन घेतात. हालेलुया. तुमचं ट्रान्सफर झालं पाहिजे. बऱ्याच लोकांनी असं ट्रान्सफर केलेलं नाही. बरेच लोक अजून सुद्धा त्या 5 कुमारींनाच पकडून बसले. हाच माझा चांगला, हाच बेस्ट फ्रेंड, ह्यालाच मी फॉलो करणार. फॉलो ज्याला करत आहात ना तुम्ही, तो तुम्हाला त्याच्या उद्देशापर्यंत येईल. तुम्हाला तुमच्या देवाने नेमलेल्या उद्देशापर्यंत जायचं. आणि जर तुम्ही तसं केलं नाही तर निश्चित अर्थाने तुम्ही चुकाल. आणि म्हणून चुकू नये यासाठी दैवी नातं तयार करा. तुमच्यासोबत कोण जोडलेलं विचार करा. तुमचा मित्र दैवी नात्यातून तुमच्यासोबत जोडलाय, तुमचं नातेवाईक जे आहे ते जोडलेले. तुम्हाला असं कधी विचार केला का की या लोकांच्या सोबत राहून माझं जीवन खराब होत चाललेलं आहे, तर पाठीमागे घेऊन जाणाऱ्या अशा प्रत्येक गोष्टीला तुम्ही टाळलं पाहिजे, नाकारलं पाहिजे. कारण येशू ख्रिस्तावर तो अभिषेक होता. आणि बऱ्याचशाच आजूबाजूच्या लोकांच्या जीवनावर सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा अभिषेक असतो. एक तर सैतानाची योजना ते फॉलो करत असतात किंवा देवाची योजना फॉलो करत असतात. आणि त्या लोकांना तुम्ही शोधलं पाहिजे की जे देवाच्या योजनेने चाललेले आहेत. प्रेज द लॉर्ड. सैतानाच्या लोकांना, त्या सैतानाच्या योजनेतून चालणारे लोक आहेत ना, त्यांना जर तुम्ही शोधून त्यांच्या मागे चालले तर खूप भयानक परिस्थिती येऊ शकते. पण येशू ख्रिस्ताच्या मागे चालणार. कारण येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही माझ्या मागे आले, तुम्हाला काय पाहून तुम्ही माझ्या मागे आला. तुम्हाला माहिती आहे येशूने प्रश्न विचारला शिष्यांना, काय पाहून? त्यावेळेस पेत्र उत्तर देतो, प्रभूजी तुमच्याकडे जीवनाची वचनं आहेत. कारण तो स्पष्टपणे म्हणाला, येशू स्पष्ट म्हणाला. काय म्हणाला? ज्यावेळेस त्याला सोडून निघून गेले लोक, बरेचसे लोक शिष्य निघून गेले, आणि येशू म्हणाला तुम्हालाही जायचं का माझ्यापासून लांब? तुम्हालाही जायचं का? त्यावेळेस येशू पेत्र म्हणतो, तुमच्याजवळ तर प्रभू जीवनाची वचनं आहेत, आम्ही तुमच्यापासून पुढे जाऊ. पेत्राला हे सापडलं होतं. कारण पेत्राविषयी प्रभू असं म्हणतो की तुला मांस आणि रक्त यांनी नाही तर माझ्या पित्यानं तुला प्रगट केलं. माझ्या पित्यानं प्रगट केलं की मी ख्रिस्त आहे. हालेलुया. तुम्हाला पिता प्रगट करेल. कुणाच्या मागे जायचं? तुम्ही सोडून जाणारे असणार नाही, तुम्ही त्याला धरून राहणारे असणार. कारण तुम्हाला माहिती असेल की कोण चेपल्याला बोर मोडत नाही, कोण मिनमिनती बात विसरत नाही, कोण मार्गदर्शन करेल मला, कोण वेगळ्या दिशेनं, कुणावर चांगल्या प्रकारचा अभिषेक आहे, कुणाच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची उपस्थिती आहे, कोण आत्म्यानं चालत आहे, त्याच्या सोबत तुम्ही जोडाल. आणि तो नाही म्हणाल तर तुम्ही जोडाल. कारण एलिया हाकलून देत होता. एलिया म्हणाला येऊ नकोस माझ्या मागे, आणि म्हणाला मला जाय, मला यायचंच आहे, मला यायचंच आहे, मला यायचंच आहे. प्रेज द लॉर्ड. बाकीचे शिष्य मागे राहिले होते, ते अजून शिष्य होते पण मागे राहिले, पण अलिशा फॉलो करत होता. नकार मिळून सुद्धा फॉलो करत. हालेलुया. नकार मिळून सुद्धा तुम्हाला फॉलो करायचं. कारण तुम्हाला माहिती पाहिजे की याच्यासोबत माझं डेस्टिनी आहे, याच्यासोबत माझा उद्देश आहे, हा मला क्षितिजापर्यंत घेऊन जाणार आहे, मला याच्याच मागे मी जाणार. प्रेज द लॉर्ड. पण बरेच लोक तसं करत नाहीत. जे मागे घेऊन जातात त्यांना नाकारा, आणि जे पुढे घेऊन चालले, क्षितिजापर्यंत घेऊन चालले, देवाच्या उद्देशाने घेऊन चालले, त्यांना ऍड करा.
आणि त्यांच्यापर्यंत युजलेस सगळ्या गोष्टी काढून टाका. जे तुम्हाला वाटत असेल की युजलेस आहे आजच बंद करा, त्यांना डिलीट मारून टाका. प्रभू तुम्हाला नक्कीच मदत करेल, सामी करेल. या आपण सगळे डोळे बंद करूया.